नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे शिरोळमधून. बिगर परवाना गावठी पिस्तूल जवळ बाळगल्याप्रकरणी अमोल शंकर खडके वय वर्ष 28 राहणार सरकारी ITI जवळ शिरोळ पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्याला आज बुधवारी सकाळी जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून त्याला दिनांक 15 पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडून 40,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल असा एकूण 65,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या DYSP रोहिणी सोळुंके, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक 11 रोजी रात्री शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना गोपनीय खबऱ्यामार्फत अमोल खडके हा विनापरवाना गावठी पिस्तूल स्वतःजवळ बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच तो आज सदर गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी शिरोळमधील घालवाड फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. गोपनीय खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी शिरोळ येथील घालवाड फाटा येथे जाऊन अमोल खडके याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे कमरेला पॅन्टमध्ये खुपसलेली गावठी पिस्तूल मिळून आली. पोलिसांनी माहिती विचारल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे हत्यार परवाना आहे का याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने कोणताही हत्यार परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गावठी पिस्तुलासह त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. दरम्यान आज न्यायालयाने दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुला करीत आहेत. दिनांक 11/2 रोजी शिरोळ प्रभारी अधिकारी श्री गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमोल खडके नावाचा इसम शिरोळ येथे राहणारा गावठी कट्टा बाळगून आहे आणि तो विक्री करण्याच्या उद्देशाने शिरोळ परिसरात येणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी शिरोळ प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला साहेब, त्यानंतर DBचे अंमलदार हेड कॉन्स्टेबल पटेल, PC शेख, PC खरात यांना आदेश दिला आणि सदर कारवाई करण्यासंदर्भात त्यांना आदेशित केले. त्यानुसार त्यांनी ट्रॅप लावला आणि सदर इसमास त्यांनी गावठी पिस्तूल सहित पकडलेले आहे. त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस स्टेशनला आर्म्स ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर केले असता 15 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे. या पोलीस कस्टडीमध्ये त्यांना सदर पिस्तूल कोणाकडनं आणली, त्या समोर कोणाला विकणार होता, त्या अनुषंगाने अधिक चौकशी केली जाणार आहे. आणि सदर कारवाईबद्दल मी शिरोळ पोलिसांची पूर्ण टीम आणि शिरोळ पोलिसांचे प्रभारी अधिकारी यांचं अभिनंदन करते.